तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज वाजले 10:17 लईच लवकर आला, काय हरकत नाही। उशिरा जरी आलो तरी आपण टार्गेट कंप्लीट करूनच जाणार आज। तर बघू पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही, भेटूया पहिल्या ऑर्डरला। CNG वगैरे सगळं भरून झाले, नाश्ता वगैरे झाला, आता फक्त ऑर्डरची तिकीट झाले। पहिली ऑर्डर पडली आणि ड्रॉपसुद्धा झाली। पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला भारतीवरनं ड्रॉप करायची ती सिंहगड कॅम्पसकडे। 40 रुपयाची ऑर्डर नकोय मला, कमीत कमी 50-60ची तरी पडली पाहिजे, म्हणजे 50 तरी भेटते। 40 रुपयाची ऑर्डर भेटणार, त्यात 30 रुपये मला भेटणार, 10 रुपये कंपनी खाणार, परवडते। आणि पिकअपला 1 किलोमीटर डोकं लावून काम करायला लागतं। उशिरा आलं मान्य, तरी मी 50ची तरी कमीत कमी ऑर्डर पाहिजे। 100ची नाही मग आता मी, आता मला 50ची पाहिजे। उशिरा आलं की जरा घमंड कमी करायचा। पण सांगायचं एवढंच होतं की पडेल ती ऑर्डर करावी, पण एवढं बी पडेल की नाही, की पर खालच्या दराला की पर नुकसान करून लोकांचं हे करायचं, एवढं नाही बाबा। कमीत कमी मला 50 तरी भेटलं पाहिजे का नाही, 50ची ऑर्डर किंवा 50च्या पुढे। तर बघू आता दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही। वाजल्यात 10:36, जे की मला अवघड दिसते। सकाळ सकाळच वाटतं अवघड, पण जेव्हा जेव्हा करायला लागतं आणि व्हायला लागतं तेव्हा असं वाटतं हा होतं ते। 1600 करायच्या 67ची ऑर्डर पडली, 57 रुपये भेटलं आहे का। परत तीच ऑर्डर, हे कॅम्पसला आलोय, सॅटरडे आज, त्यामुळे मला माहिती ऑर्डर पडणारी। एवढं बी नॉलेज पाहिजे ना, काम करतोय आता 2 वर्ष म्हणलं, कुठनं ऑर्डर कितीची पडते, किती वाजता काय सगळं नॉलेज पाहिजे आपल्याला। मला माहिती आहे ऑफिस टाईम 12पर्यंत आहे, अजून 2 तास आहेत माझ्याकडं, 1-1.5 तास। तर ऑर्डर पडन मोठी असा अंदाज आहे, आता बघू काय होते। ऑर्डर पडली, ड्रॉप बी झाली, म्हणलेलं ना मला माहिती आहे ऑर्डर पडणार आहे नाही पडणार मोठीवाली। तर 138 वाली ऑर्डर पडली, ही खूप चांगली गोष्ट आहे। तिकडनं ऑर्डर पडलेली आपल्याला स्वारगेटला। आता आपण आलो आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनकडे, आणि आता इथनं भेटेलच कोण ना कोण, काय हरकत नाही। वाजले 11:24, तर बघा तिसरी ऑर्डर कधी पडती कधी नाही। चला स्वारगेट, स्वारगेट नाही, चला कात्रज। 500 झाले नाही, 400 झालेत, वाजलेत 21। आता म्हणलं बालगंधर्व आलं तर म्हणलं ते जेवून घ्यावं। जेवण झालं बघू, 1:30 वाजता पर जेवण होतं मित्रांनो। उशिरा आलं की असंच असतं, अवघड दिसते ना आज 1600 मला बी तसंच वाटतंय, पण बघू काय होते काय। काम होतच राहील, जेवण महत्वाचं, जेवण झालेलं आहे। वाजल्यात 1:42, तर आता बघू कधी ऑर्डर प्रतिकडे नाही। 400 झाल्यात, आज 1000 झाले तरी देव पावलं म्हणायचा, थांबायचं आपलं आज 100% द्यायचं, जेवढं होईल तेवढं ताणायचं, 1600 करण्याचा प्रयत्न करायचा, होईल का नाही माहीत नाही। असंच वाटतं सकाळ सकाळ जेव्हा व्हायला लागतं आहे इझी असं वाटतं। बघू आता काय होतं काय नाही, मला बी माहीत नाही काय होणार काय नाही। सगळं मोहमाया देवाच्या हातात आहे, आपल्याला फक्त मोबाईल आणि इंटरनेट पाहिजे। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कुठे आहोत रविवार पेठमध्ये। आपण आलो आहोत तर रविवार पेठमध्ये, कुठलं तरी मार्केट आहे। कुठलं मार्केट आहे? भाजीपाला काहीतरी मार्केट आहे, काय फरक पडतो आपल्याला कुठं काय द्यायचं। वाजले 4:11, आपली कमाई काय झाली ते इम्पॉर्टंट आहे। 700 रुपये झाले, जे की खूपच कमी झाले। दुपारी काय झालं काय माहिती, इंटरनेट इश्यू होतं काहीतरी, त्यामुळे ऑर्डर पडत नव्हते। मोबाईल रिस्टार्ट मारल्यावर मग ऑर्डर पडायला लागले। मग कधी कधी तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, जर तुमचा मोबाईल हँग होत असेल किंवा ऑर्डर पडत नसेल तर एकदा मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करा, ऑर्डर पडतील। तर दुपारी माझे 1-2 तास ह्यातच गेले, म्हणजे ऑर्डर पडत नाही। मीटर ते 25-25 मारत होतो, 2-3 वेळा तसं झालं। अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण ऑर्डर पडत नाही। म्हटलं काहीतरी विषय दिसतोय, म्हटलं मग स्विच ऑफ करून स्विच ऑन केला, तर मग ऑर्डर पडायला लागली। तुम्हाला बी असं होत असेल तर समजून घ्या, मोबाईलचा काहीतरी विषय आहे। कधी कधी होतं इंटरनेटचा इश्यू, आणि मधनं इंटरनेटचं ते कनेक्शन येत होतं जात होतं। मला तेव्हा कळलं, तेव्हा क्लिक झालं की भाऊ काहीतरी विषय आहे, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन केला, रिस्टार्ट झाला, तेव्हा ऑर्डर पडायला लागली। झाले 700 रुपये, तेवढ्या 1-2 तासात अर्धा 1 तासात 300 रुपये झाले असते, 1000 रुपये झाले असते, पण 700 रुपये केली बी असते। ठीक आहे, काय हरकत नाही, आपण काय रडत नाही, आपण काय थांबणार नाही इथंच, आपण अजून पुढं 7 वाजेपर्यंत करणार आहे। बघू 7 वाजेपर्यंत किती होते किती नाही। जर 1200-1300 झाले तर 300-400 थांबू। 700 आलेत ना, 800, 900, 1000, 4-12 झालेत, 4-12, 800, 900, 1000 होतात की 7पर्यंत 1000 रुपये। 7 नंतर मग 600 करायचं, असं विषय। बघू करू काहीतरी, जेवढा वेळ देतील तेवढा देऊ।
टार्गेट 100% पूर्ण प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू. भाऊ काय होते? तर मित्रांनो, शेवटची ऑर्डर पडलेली उबेरची आपल्याला पार्किंगला. आपण आता जस्ट पार्किंगकडे आलेलो आहोत. तर वाजले 6-7-800 काहीतरी झालं. जे झालं ते एंडला टाकल म्हणलं. आता कशाला मग पुढं यायला, मी तुम्हाला म्हटलं घराकडे आले की मला डोकं हालतं. मग म्हटलं लांब जायचं नसतं. पण पार्किंगचं कस्टमर पडलेलं. मग म्हटलं चला पार्किंगला सोडून पार्किंग करून घरी. तर आजचा ब्लॉग आता इथंच एंड करूया. चला.